नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचे या ठिकाणी स्वागत आहे। आपण बघतोय कंबाईन गट ब पूर्व परीक्षा 26 फेब्रुवारी 2022चा हा पेपर आणि अर्थशास्त्र आहे। जबरदस्त अर्थशास्त्राचे प्रश्न बघतानाच मजा येत होती। काही प्रश्न सोडले तर अवघड स्वरूपाचा अर्थशास्त्राचा पेपर होता असं माझं प्राथमिक मत या ठिकाणी मी मांडतोय आणि पुढे जातोय। आपण विथ प्रूफ सगळ्या प्रश्नांची उत्तरं बघणार आहोत। शेवटपर्यंत बघा, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर प्रूफ सहित देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आहे। तुमच्या मनात आणखी काही वेगळं असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा। 1995 मध्ये बँक ग्राहकांच्या विवादाचे स्वस्त व जलद निपटारा करण्यासाठी टिंबटिंब सुरू करण्यात आले। विवेकपूर्ण नियम, ज्याला प्रुडेन्शियल नॉर्म्स म्हटलं गेलं होतं, ग्राहक सेवा समिती, कस्टमर सर्व्हिस कमिटी, बँकिंग लोकपाल योजना, बँकिंग ऑम्बुड्समॅन स्कीम आणि आंतरराष्ट्रीय लेखा पद्धती, इंटरनॅशनल अकाउंटिंग प्रॅक्टिसेस म्हटलं गेलं होतं। बघा 1995ची हा प्रश्न महत्त्वाचा आहे। आपण बघतोय लोकपालवर चर्चा सातत्याने ऐकतोय आपण, आणि ही बँकिंग लोकपाल योजना या ठिकाणी होती। प्रूफ बघूया। बघा, द बँकिंग ऑम्बुड्समॅन स्कीम इज ॲन एक्सपेडिशियस and inexpensive forum for bank customers for resolution of complaints relating to certain services renders by bank। म्हणजे बँकेत जे काही प्रॉब्लेम्स तयार होत आहेत बँकिंग सेवा संदर्भात ते सोडवण्यासाठी ही कन्सेप्ट आणली होती। सेक्शन 35A बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949चा, त्यानुसार या ठिकाणी ही कल्पना आणली गेली होती किंवा ही योजना 1995 पासून इफेक्टमध्ये ही आलेली आहे। पुढचा प्रश्न, खालील विधानं विचारात घ्या। बघा, हा प्रश्न सोपा होता। स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने ऑगस्ट 1948 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना केली किंवा नियुक्ती केली। PC महालनोबिस, प्राध्यापक DR गाडगीळ, प्राध्यापक VKRV राव यांचा या ठिकाणी समावेश होता। राष्ट्रीय उत्पन्न समितीचा पहिला अहवाल 1951 मध्ये आणि अंतिम अहवाल 1954 मध्ये आला। आता हे इथे तिसरं विधान ना डीपमध्ये घुसलेले होते। वरचे दोन आम्हाला माहीत असतात, पण आम्हाला करायचं काय होतं, आम्हाला चुकीचं ओळखायचं होतं। हे वाचणंही फार गरजेचं आहे। काही जण नाहीतर मग गडबडीमध्ये चलो जिंदाबाद दिलंय करून चुकीचं आहे की बरोबर आहे। काही म्हणतील अरे 1 नंबरचं तर नाही, 48 नाही, इथे 49 पाहिजे होतं, पहिलं चुकलं, ब आणि क बरोबर आहे, दिलं 4 नंबर मारून दिलंय। किती जण आहे, काही असतील सिली मिस्टेक्सवाले, मात्र चुकीचं आहे। हे चुकीचं काय आहे, अ नंबरचं चुकीचं आहे। 87चं उत्तर 1 आलं पाहिजे। ओके, 87चं उत्तर 1 आलं पाहिजे। आपण पुढच्या प्रश्नाकडे जातोय, कारण की पुढचे हे दोन्ही बरोबर आहे। पहिला अहवाल 1951, शेवटचा 1954। प्राध्यापक PC महालनोबिस, त्या ठिकाणी त्यांच्या अध्यक्षतेखाली ती कमिटी आहे। बघा 1949ची ही कमिटी आहे। एस्टॅब्लिशमेंट म्हणजे आफ्टर द एस्टॅब्लिशमेंट ऑफ इंडिपेंडंट इंडिया, नॅशनल इन्कम कमिटी असं हिला म्हटलं गेलं होतं, NIC। या ठिकाणी फॉर्म टू कंपाईल स्टॅटिस्टिक्स अँड एस्टिमेट नॅशनल इन्कम, जो डाटा आहे तो गोळा करण्यासाठी द कमिटी वॉज हेडेड बाय PC महालनोबिस, इन्क्लुडेड DR गाडगीळ अँड VKNV राव। असिस्टिंग टू NIC वॉज द नॅशनल इन्कम युनिट डायरेक्टेड टू प्रिपेअर एस्टिमेट्स ऑफ नॅशनल इन्कम एव्हरी इयर। या ठिकाणी ही कमिटी नेमलेली आपण बघतोय। तिचा पहिला अहवाल वगैरे काय आहे ते एस्टिमेट्स वेगळे आहेत, मात्र आम्हाला अहवाल पहिला रिपोर्ट 1951 मध्ये आला होता, आणि शेवटचा रिपोर्ट जो आहे ना, फायनल रिपोर्ट ऑफ द नॅशनल इन्कम कमिटी 1954 मध्ये आला होता। हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे विथ प्रूफ। चला, व्हिडिओज आवडत असतील नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तुमचा स्कोअर किती येतोय का कमेंट बॉक्समध्ये टाका। आपण प्रत्येक विषयाचे या ठिकाणी ॲनालिसिस घेतो आहे आतापर्यंत, इतिहास, भूगोल, त्याच्यानंतर चालू घडामोडी, इतर काही विषयांची व्हिडिओज अपलोड केले। या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। STIRCP ॲप्लिकेशनवर सुद्धा तुम्हाला हे लेक्चर्स भेटणार आहेत, ते सुद्धा डाउनलोड करून ठेवा। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे। बघा, स्वातंत्र्योत्तर काळामध्ये ही राष्ट्रीय उत्पन्न समिती 1949ची या ठिकाणचे मार्गदर्शक सुद्धा लक्षात राहू द्या। सायमन कुझनेट्स, JRD स्टोन, ही नावंही आमच्यासाठी महत्त्वाची आहे। पुढे CSO मार्फत ही कामं पुढे करण्यात आली। बऱ्याच बाबी आहेत। CSOचं जो मुख्यालय कोलकाता आहे। 15 भागामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी त्या ठिकाणी विभाजित केली जाते आणि गोळा केली जाते CSO मार्फत, हेही आम्हाला माहीत असावं। पुढच्या कंबाईन ग्रुप C आणि ग्रुप B साठी सुद्धा याचा तुम्हाला फायदा होणार आहे। पुढे ग्रामीण भागातील शेती व संबंधित उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी कर्ज पुरवठा करणारी टिंबटिंब ही शिखर संस्था आहे। ते म्हणाल सर याला तुम्ही अवघड म्हणतात, हे सोपंच आहे। हे पहिल्या टप्प्यामध्ये 1 लाइनर मधला हा प्रश्न होता निश्चितपणे।
सोपे 2-4 असतातच मित्रांनो, पण त्याने हुरळून जायचं नाही आहे, नाहीतर मग नंतर हुरफळावं लागतं. नाबार्ड ही ती संस्था आहे. कोणती? नाबार्ड ही ती संस्था आहे. कारण की RBI आणि स्टेट बँक ऑफ इंडिया आपण सरळ सरळ हे करत होतो. आता इथे तुम्ही मला वरील सर्वांनी येऊ शकत का? काही जण तिथेही गेले असतील. पण बघा, इथे तुम्हाला RBIचा संबंध नाही आहे. ते SBI देते, समजा कर्ज पुरवठा करते आहे ग्रामीण भागामध्ये, पण RBI नाही ना. RBI ही बँकांची बँक आहे. मग नाबार्ड काय? बघा, कृषी, लघुउद्योग, कुटीर व ग्रामोद्योग, हस्तोद्योग, ग्रामीण भागात चालणारे तत्सम उद्योग यांना पुरेशा प्रमाणात आणि वाजवी व्याजदराने कर्जपुरवठा करणारी संस्था. मुख्यत्वे कृषी आणि त्याच्याशी संबंधित उद्योग यासाठी ही संस्था भारतीय मध्यवर्ती बँकिंग अन्वेषण समितीने 1931 मध्ये तसं मत मांडलं होतं की असं काहीतरी एक पत विभाग असला पाहिजे. पुढे मग RBIची स्थापना 1935 मध्ये, नंतर बऱ्याच बाबी झाल्या. पुढे 1979ला B. शिवरामन यांच्या अध्यक्षतेखाली एक ग्रामीण व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी समिती नेमली गेली. ग्रामीण पतक्षेत्रामध्ये रिझर्व्ह बँकेचं काय कार्य असावं या संदर्भात ही समिती होती. तिने काही शिफारशी केल्या आणि मग नाबार्डची स्थापना आहे 12 जुलै 1982ची. रिझर्व्ह बँकेचं जे कृषी पत विभागाची कामं होती आणि कृषी पुनर्वित्त आणि विकास निगमाचा व्यवहार होता तो या बँकेकडे सोपविण्यात आला. RBI मधलं ते कृषी पत स्थिरीकरण निधी असेल, राष्ट्रीय कृषी पत दीर्घकालीन कार्य असेल, त्यांचं दायित्व, मालमत्ता हे सगळं नाबार्डकडे हस्तांतरित करण्यात आलं. आणि आता आपण बघतो की राष्ट्रीय ग्रामीण ऋण ज्याला आपण स्थिरीकरण म्हणतोय व दीर्घावधी म्हणतोय, हे 2 निधी RBIकडे आहे, हे नाबार्डकडे आहे. नाबार्डची 3 कार्य कोणती? पहिलं म्हणजे पुनर्वित्त पुरवठा या ठिकाणी करते नाबार्ड. आपल्या ज्या लहान लहान संस्था आहेत त्यांना त्या ठिकाणी कर्ज देते. त्या यंत्रणेची क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने संस्थात्मक उपाययोजना करते आणि समन्वय घडवून आणते आहे वित्तीय संस्थांमध्ये. या बाबी लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न 89 नंबरचा. केंद्रीय अर्थसंकल्प 21-22 मध्ये केंद्र सरकारच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत कोणता आहे? बघा मित्रांनो, सरळ प्रत्येक जण उत्तर देणार आहे GST. सध्या GST हा सर्वात मोठा उत्पन्नाचा स्रोत आहे. काही ठिकाणी थोडंसं कॉर्पोरेट टॅक्स असं तुम्हाला येतं, तुम्ही काही ठिकाणी सर्चिंग केलं तर. मात्र 2017 मध्ये GST आला आणि आपण बघतोय GST मध्ये खूप सारे टॅक्स ॲड झाले आणि सर्वात मोठा इनडायरेक्ट टॅक्सेसमधला आणि डायरेक्टमधील सर्वात मोठा स्रोत म्हणून आम्ही GSTकडे बघायला लागलो. बघा 20-21चा हा डाटा आहे. 28.5% रेव्हेन्यू हा GST मधून आला आहे. पुढे कॉर्पोरेट टॅक्समधून 28.1%, पर्सनल इन्कममधून 28.3%. ते आम्हाला माहीत असलं पाहिजे. हायेस्ट कलेक्शन जे आहे टॅक्स कलेक्शन GST मधून आपण बघतोय जवळपास 57% टोटल टॅक्स कलेक्शन 21-22 मधलं या ठिकाणी दिसतंय. विथ प्रूफ या ठिकाणी मी जातोय. ओके, पुढे जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. 2011ची जनगणना लोकसंख्येची घनता. हे सोपं आहे. हा म्हणजे सगळ्यात सोपा प्रश्न या प्रश्नपत्रिकेतला असं मी म्हणेल पूर्ण. काय? कारण इथे 382 आमचं तोंडपात्र असतं. 2011ची जनगणना आम्ही पाठ केलेली असते. 90 नंबरचा प्रश्न आहे 382. 2001 नुसारची 325 घनता या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. बघा पुढच्या परीक्षांना तुम्हाला डेन्सिटी ऑफ इंडिया विचारला जाऊ शकतात. टॉपचे स्टेट्स बघा, टॉपमध्ये दिल्ली 11,320, चंदीगड 9,258, पुदुच्चेरी 2,547, दमन दीव 2,191 हे टॉपचे राज्य लक्षात ठेवा. राज्य केंद्रशासित प्रदेश मुख्यत्वे त्याच्यामध्ये येत आहेत. भारतातील लोकसंख्येची गुणात्मक वैशिष्ट्ये आणि शहरीकरणासंदर्भात कोणतं विधान बरोबर नाही? बघा हा लॉजिकचा प्रश्न होता. इथे आकडेवारी नाही, काही नाही. ज्याचं डोकं सुपीक झालं त्याच्यासाठीचा प्रश्न. आयोग उत्तर देईल ते फायनल. पहिलं, दरडोई उत्पन्नातील वाढ आणि शहरीकरण यांचा संबंध आहे का सकारात्मक? मी याला येस म्हणतोय. पुढच्यांनी म्हटलं होतं शहरीकरण आणि रोजगार वाढीचा संबंध आहे की नाही म्हणतायत, मी याला चुकीचं म्हणतो. हा माझं वैयक्तिक मत आहे. तुम्हाला पटतंय की नाही सांगा. ही प्रत्येकाचं वैयक्तिक मत आहे आणि आयोगही स्वतःचं वैयक्तिक मत नोंदवणार. पुढे, शहरीकरणासोबत राहणीमानाच्या दर्जात वाढ होते का? यस होते, मी म्हणतो. पुढे, शहरीकरण आणि दारिद्र्य रेषेखाली लोकसंख्येमध्ये नकारात्मक संबंध आहे का? मी म्हणतो यस. शहरीकरण वाढत गेलं तसं दारिद्र्य रेषेखाली लोकांची संख्या कमी होत जाते, म्हणजे नकारात्मक आहे. एक वाढलं एक कमी होणार आहे. मी याला बरोबर म्हणतोय. 2 नंबरचं उत्तर या ठिकाणी माझं आहे. तुमचं मत खाली कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. पुढे, भारतीय व्यापारी बँक प्रणालीमध्ये खालीलपैकी बाजारपेठेचा कोणता भाग हा वृद्धिकारक व नफा मिळवून देणार आहे? हे सुद्धा जनरल प्रश्न आहे. हा तुम्हाला पुस्तकांमध्ये सापडणार नाही. बघा, वृद्धिकारक ज्याला इंग्लिशमध्ये जर वाचलं तुम्ही तर मार्केट सेगमेंट तुम्हाला विचारलं जे की ग्रोथ आणि प्रॉफिट ओरिएंटेड आहे. आता मोबाईल बँकिंगमधून काही नफा होतोय का? इंटरनेट बँकिंगमधून होतोय का? रिटेल बँकिंगमधून होतोय का? म्युच्युअल फंडातून होतोय का? आता इथे तरी मी म्युच्युअल फंडासोबत जातोय. तसं हे या ठिकाणी हे रिस्क आहे, पण कारण याचा प्रूफ मी कुठे शोधलाही नाही. मला वाटतं हा प्रश्न डायरेक्टली
तुमच्या याच्यावर आहे, आकलन क्षमतेवर आधारित आहे. माझं आकलन कितपत आहे ते आपल्याला आन्सर की आल्यानंतर कळेल. भारतीय शेतीतील उत्पादकता प्रामुख्याने 2 बाबीवर अवलंबून आहे. इथे फसवणार आहोत. आता इथे वरवर ज्यांचा अभ्यास कमी त्यांना काय वाटणार आहे सिंचन सुविधा, मनुष्यबळ नाही, तांत्रिक घटक. आता याला इथे बघा टेक्नॉलॉजिकल फॅक्टर्स म्हटलं गेलं होतं. इकडे संस्थात्मक घटकाला इन्स्टिट्यूशनल फॅक्टर्स म्हटलं गेलं होतं. मी आणि क हे उत्तर देतोय. प्रूफ आहेत ना आपल्याकडे, याचे प्रूफ आहेत. तुम्ही म्हणाल सर हवेत नाही, प्रूफ आहे. बघा प्रोडक्टिव्हिटी इन इंडियन ॲग्रिकल्चर मेनली डिपेंड ऑन, बघा डिटरमिनंट ऑफ ॲग्रिकल्चर. या ठिकाणी जर बघितलं तुम्ही काय काय तुमच्या प्रोडक्टिव्हिटीवर इफेक्ट करू शकतं, तर जिओ क्लायमॅटिक फॅक्टर्स असू शकतात, सोशिओ इकॉनॉमिक असू शकतात, कल्चरल पॉलिटिकल फॅक्टर्स असू शकतात. आता बघा याच्यात जर बघितलं फिजिकल किंवा भौतिक फॅक्टर जर म्हटलं, टेरेन असेल, टोपोग्राफी असेल, क्लायमेट असेल, सॉईल असेल, हे भौतिक घटक आहे, प्राकृतिक घटक आहे. इन्स्टिट्यूशनल जर बघितलं तुम्ही संस्थात्मक, जे की आपल्याला दिलेलं होतं वरती, ओके, त्याच्यामध्ये लँड टेन्युअर आहे, लँड टेनन्सी आहे, साईज ऑफ द लँड होल्डिंग आहे, साईज ऑफ फील्ड्स आहेत, लँड रिफॉर्म्स आहेत. पुढे इन्फ्रास्ट्रक्चर फॅक्टर्स या ठिकाणी दिलेले आहेत, पायाभूत घटक, ज्यामध्ये इरिगेशन. बघा आता ते जे हे आहे ना, तुम्ही ज्याला जलसिंचन म्हटलं ते सुद्धा आहे. इथे खरं म्हणजे हा प्रश्न तसा काही जण म्हणतील सर कॅन्सल झाला पाहिजे, कारण याच्यात जलसिंचनसुद्धा येतो, तांत्रिकही येतो आणि तुमचा हा सुद्धा येतोय का, 3 घटक येतात इथे. खरं जर बघितलं ना, तुमचं इरिगेशनसुद्धा येतं याच्यामध्ये, तांत्रिकही येतं आणि संस्थात्मकसुद्धा येतं, इन्स्टिट्यूशनलसुद्धा येतं. बघा इन्स्टिट्यूशनल 2 नंबरला आपण बघतोय. टेक्नॉलॉजिकल इथे तुम्ही बघताय तिथे 2 तर तुमच्या समोर आहे. आणि हे इरिगेशन म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरमधला एक अंतर्गत घटक या ठिकाणी टाकलेला आहे, ओके. पण मग मी त्या ठिकाणी जे जातोय, बघा आता इथे टेक्नॉलॉजिकलमध्ये काय येतं, तांत्रिकमध्ये तर हाय यिल्डिंग व्हरायटीज, चांगली जी बियाणं आहेत ते, ग्रीन रिव्हॉल्युशन, हरित क्रांती असेल, फर्टिलायझर्स असेल, इन्सेक्टिसाइड्स असेल, पेस्टिसाइड्स म्हणजे तणनाशक वगैरे, ते मशनरी जी आहेत ती, हे सगळं. आता बघा याच्यात जर बघितलं तुम्ही या प्रूफनुसार, तर क ड असं मी म्हणतो. पण उत्पादकता कशावर अवलंबून आहे, तर मी त्याला तांत्रिक आणि संस्थात्मक मी एक सोबत जातोय इथे, कारण तसं दुसरा ऑप्शन नाही मग त्या पद्धतीचा. तुमचं अकडं हा ऑप्शनच नाही. आणि तुम्ही जर मग इकडे आणि डकडे गेलात तर संस्थात्मक कटतोय, क आणि डकडे गेला तर तांत्रिक कटतोय, आणि तांत्रिक आणि संस्थात्मक तर या ठिकाणी आहेच आहे. तुम्ही इंग्रजी शब्द वाचू शकता, टेक्नॉलॉजिकल फॅक्टर्स आणि इन्स्टिट्यूशनल फॅक्टर्स या ठिकाणी आहेतच. मी पुढे जातोय पुढच्या प्रश्नाकडे. तत्पूर्वी आता कंबाईन ग्रुप बी झाली, मात्र ग्रुप सी देणारे भरपूर मित्र आहेत कंबाईन चे या ठिकाणचे, त्यांच्यासाठी टेस्ट सिरीज आणलेली आहे आपण. फुल 20 टेस्ट त्या ठिकाणी आहेत. कंबाईन ग्रुप सीचा संपूर्ण कोर्ससुद्धा आहे, पूर्व मुख्य संपूर्ण कोर्स आहे. फक्त पूर्वचा सुद्धा कोर्स आपण आणला आहे. STI RCP ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. नक्कीच त्या ठिकाणी जाऊन डेमो लेक्चर्स बघा आणि प्रामाणिकपणे चांगला स्कोर आणायचा असेल तर इथे अभ्यास करा. स्कोर येणार म्हणजे येणार, प्री पास होणार, फक्त प्रामाणिकपणा असला पाहिजे. पुढे खालीलपैकी वित्तीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा 2003 ची उद्दिष्ट कोणती. बघा हा कायदा अजूनही FRBM याच्यावर सातत्याने प्रश्न विचारले गेले, आपण हा घेतला आहे. हा व्यवस्थित समजून घ्या, त्याचे ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला माहीत असले पाहिजे. पहिलं म्हटलंय कालबद्ध कार्यक्रमांतर्गत सरकारी कर्जावर मर्यादा निश्चित करणे. दुसरं महसुली तूट शून्य गाठणे, वित्तीय तूट कमी करणे. दीर्घकालीन समष्टी आर्थिक स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी शासनाला जबाबदार बनवणे. शासनाच्या आर्थिक कामकाजामध्ये पारदर्शकता आणणे. आता इथे 94 नंबरचा प्रश्न जो आहे ना, याचे प्रूफ काही दाखवतो मी तुम्हाला. बघा इनॅक्टेड इन 2003 द ॲक्ट सेट टार्गेट फॉर द गव्हर्नमेंट टू ब्रिंग डाऊन फिस्कल डिफिसिट. टार्गेट काय आहे ते तुम्हाला दिसतंय. त्याच्यानंतर पुढे जर बघितलं 2000ला हा इंट्रोड्यूस झाला होता. यशवंत सिन्हा तेव्हाचे फायनान्स मिनिस्टर यांनी हा आणला होता समोर. आणि इथे जे लिमिट आहे ते 3% पर्यंत या ठिकाणी फिस्कल डेफिसिटचं आपल्याला दिसतं आहे. पुढे इतरही बाबी तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या आहेत. पुढे आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, आपल्या प्रश्नाचं उत्तर इथे. व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्ह ऑफ FRBM. बघा द FRBM ॲक्ट एम टू इंट्रोड्यूस ट्रान्सपरन्सी इन इंडियाज फिस्कल मॅनेजमेंट सिस्टीम. पहिलं ट्रान्सपरन्सीवर भर दिला आहे. द ॲक्ट लॉंग टर्म ऑब्जेक्टिव्ह इज फॉर इंडिया टू अचीव फिस्कल स्टॅबिलिटी अँड टू गिव्ह द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया फ्लेक्झिबिलिटी टू डील विथ इन्फ्लेशन इन इंडिया. म्हणजे जे आपण भाववाढ वगैरे आहे त्याच्यावर संदर्भात सुद्धा काही बाबी इथे दिलेल्या आहेत. पुढे आणखी एक मुद्दा इथे आहे की याच्यामध्ये जे टार्गेट्स सेट केलेले आहेत त्याच्यामध्ये फायनान्शियल डिसिप्लिन आहे, आर्थिक शिस्त आहे, रिड्यूस फिस्कल डिफिसिट आहे, इम्प्रूव्ह मॅनेजमेंट ऑफ पब्लिक फंड्स आहेत. टार्गेट्स आणि गव्हर्नमेंट टू ब्रिंग डाऊन फिस्कल डिफिसिट हे मुद्दे या ठिकाणी मांडलेले आहे. पुढे रिझन्स तुम्हाला सांगितलेले आहे.
याच्यामध्ये तुम्हाला म्हटलेलं आहे की एन्श्युअर इंटर जनरेशनल इक्विटी टू फिस्कल मॅनेजमेंट, त्याच्यानंतर लॉंग रन मायक्रो इकॉनॉमिक स्टॅबिलिटी. बघा हा शब्द महत्त्वाचा आहे, तुमच्या ऑप्शनमध्ये दिला आहे तो. बेटर कोऑर्डिनेशन बिटवीन फिस्कल अँड मॉनिटरी पॉलिसी. त्याच्यानंतर ट्रान्सपरन्सी इन द फिस्कल ऑपरेशन ऑफ द गव्हर्नमेंट असं म्हटलेलं आहे. आता आम्ही उत्तरापर्यंत जातो आहे. प्रश्न आता पुन्हा एकदा बघा इंग्लिशमधले या ठिकाणचे जर तुम्ही विधानं वाचले तर तुमच्या लक्षात येईल. बघा, टू सेट लिमिट ऑन गव्हर्नमेंट बॉर्विंग्स अंडर अ टाईम बाउंड प्रोग्राम म्हटलेलं होतं. पुढे अचीव झिरो रेव्हेन्यू डेफिसिट आणि ब्रिंग डाऊन फिस्कल डेफिसिट, इथे दुसरं जर तुम्हाला फिक्स तिथे दिसतंय. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट रिस्पॉन्सिबल फॉर इन्शुरिंग द टर्म मायक्रो इकॉनॉमिक स्टॅबिलिटी, यस 3 नंबरचं आम्हाला दिसतंय. त्याच्यानंतर इम्प्रूव्हिंग ट्रान्सपरन्सी म्हणजे BCD आम्हाला या ठिकाणी येते. मग असं जर येत असेल तर तुम्हाला या ठिकाणी उद्दिष्ट विचारले, मी इथे 2 नंबरच्या उत्तरावर जातोय. डायरेक्ट वरील सर्व बरोबर, कारण ऑप्शन तोच राहतो. पुढचा प्रश्न या ठिकाणी आपल्या समोर आहे. खूप जास्त प्रूफ या ठिकाणी जमा केले, खूप मेहनत आपण घेतोय. नक्कीच तुम्हाला ही मेहनत आवडत असणार आहे. नक्की लाईक तुम्ही करणार आहात, शेअरही करणार आहात. भारतातील विशेष आर्थिक क्षेत्राचे कोणते महत्त्वाचे उद्दिष्ट नाही. इथे आहे ना लॉजिक होतं बस. ज्यादा आर्थिक क्रियाकलापाची निर्मिती, ज्याला आम्ही जनरेशन ऑफ ॲडिशनल इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी म्हटलं होतो. निर्यातीला प्रोत्साहन, प्रमोशन ऑफ एक्सपोर्ट, शेतीचा विकास, डेव्हलपमेंट ऑफ ॲग्रिकल्चर, रोजगार निर्मिती. इथे सरळ तुमच्या डोक्यात इथे घुसायला पाहिजे, अरे शेती विकासाचा काही संबंध नाही आहे. विशेष आर्थिक क्षेत्र आहे, थोडंसं औद्योगिकरणाशी संबंधित आहे. मी इथे 3 नंबरचं उत्तर देतो आहे. ओके. ऑब्जेक्टिव्ह स्पेशल इकॉनॉमिक झोन ॲक्ट 2005चा आहे. मेजर ऑब्जेक्टिव्ह जर बघितलं, जनरेशन ऑफ ॲडिशनल इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज, ओके, आपल्या ऑप्शनमध्ये आहे. प्रमोशन ऑफ एक्सपोर्ट गुड अँड सर्व्हिसेस आहे. इन्व्हेस्टमेंट फ्रॉम डोमेस्टिक अँड फॉरेन रिसोर्सेस आहे. क्रिएशन ऑफ एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज आहेत. ओके, प्रूफ आले, सहमत आहात? पुढे जाऊया. 96 नंबरचा प्रश्न, बालमृत्यू दर हा दिलेल्या भौगोलिक क्षेत्रातील 1 वर्षाच्या कालावधीत 1000 जिवंत जन्मामागे टिंबटिंब वयाखालील मुलांच्या मृत्यूची संख्या आहे. 1 वर्ष, 1 महिना, 1 आठवडा, 1 दिवस. बघा आता इथे मी ग्लोबली या शब्दाला फोकस करतोय. जागतिक पातळीवर याला काय म्हटलं जातं, म्हणजे किती वयाखालील मुलांच्या मृत्यूची संख्या या ठिकाणी असते. 1000 जन्म आहे जिवंत मान्य. बालमृत्यू दर बघा, हाऊ इज इन्फंट मोर्टॅलिटी म्हटलं जातं त्याला. बघा इथे जर बघितलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की, आणि इथे मी काय म्हटलं, ग्लोबली हा शब्द इथे तुम्हाला मी सांगतोय की आपण तो सर्च केला आहे. ग्लोबली या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल 1 इयर, अंडर 1 इयर चिल्ड्रन अंडर 1 इयर ऑफ एज एक्सप्रेस पर 1000 लाईव्ह बर्थ, सम ऑफ इंटरनॅशनल व्हेरिएशन्स इन्फंट मोर्टॅलिटी रेट्स. म्हणजे तुम्हाला कंट्रीनुसार या ठिकाणी वेगवेगळे कालावधी दिसून येतील. मात्र इथे उत्तर मी 1 वर्ष देतो आहे. पुढे आपण जातोय. पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे. मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांच्या मते आर्थिक पुनर्प्राप्तीचे स्वरूप कसे असू शकते. तुम्ही वाचलेलं असेल तर बेस्ट आहे, वाचलेलं नसेल तर तुम्हाला या ठिकाणी डोक्याचा वापर करायचा होता. बघा 2020-21 कोरोनाने झटका दिलाय. आपलं हे जे आहे ना असं चाललं होतं, ही अर्थव्यवस्था ही अशी पडली खाली डायरेक्ट. मग आपले या ठिकाणचे आर्थिक सल्लागार काय म्हणतात माहिती का, ही अशी जितके जोराने ही खाली पडली का तितक्याच जोराने ही वर उसळी मारेल. हा आमचा पॉझिटिव्ह अप्रोच आहे. काय अशा पद्धतीने वर येणारी, मग ती व्ही आकाराचा असणार ती आर्थिक पुनर्प्राप्ती. काय इकॉनॉमिक रिकव्हरी अशी असणार. हे लॉजिक होतं, फक्त लॉजिक. हे यस आकार झेड आकाराचा विषयच नव्हता, लॉजिक होतं या ठिकाणी. मला वाटतं वाचलेलं नसेल तरी तुम्हाला उत्तर देता येणं गरजेचं होतं. इंडिया हॅड व्ही शेप रिकव्हरी ड्यू टू अनप्रेसिडेंटेड रिफॉर्म्स, चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर या ठिकाणी म्हणतायत. आपल्याला माहिती आहे की अचानक कोरोनामुळे जे काही आमचा लॉस झाला तो तसाच अचानक आम्ही एकदम फटक्यात भरून आणू असं त्यांचं म्हणणं होतं. भारताचे केंद्रीय अर्थसंकल्प 2020 नुसार करपात्र उत्पन्नासाठी आयकर दर पातळी किती टक्क्यापर्यंत आहे. आता बघा या आयकर दर पातळी खरं म्हणजे मागच्या 2-4 वर्षामध्ये बदललेली नाही आहे. म्हणजे किती टक्क्यापासून टॅक्स सुरू होतोय तर 5%. सगळ्यात लोएस्ट स्लॉट हा 5%चा आहे. मॅक्झिमम किती टक्क्याचा आहे. आता इथे तुम्हाला माहिती आहे की 20चा नाही, 35 की 30, तर इथे 5 ते 30% हा तो स्लॉट होता. आपण बघूया विथ प्रूफ. बघा 60 इयरच्या खालचे जे आहेत त्यांच्यासाठीचा हा टॅक्स स्लॅब मी या ठिकाणी काढला. 2.5 लाखापर्यंत नील, त्यानंतर 2.5 लाख ते 5 लाखापर्यंत 5%, त्याच्यानंतर 5 लाख ते 10 लाखापर्यंत 12,500 प्लस 20%, त्याच्यानंतर 10 लाखाच्या वरचे 1,12,500 प्लस 30%, टोटल इन्कम एक्सिडिंग 10 लाख असं म्हटलेलं आहे. म्हणजे 30% हा मॅक्झिमम त्या ठिकाणी जातोय. पुढच्या प्रश्नाकडे मी जातोय. बघा इथे म्हणजे तुमचं 3 नंबरचं उत्तर आलं पाहिजे. 99 नंबरचा प्रश्न आहे. हा जबरदस्त होता, हा प्रश्न सोपा नव्हता. भारतात
कौटुंबिक क्षेत्राला पुरवली जाणारी वीज जगात सर्वात स्वस्त आहे. भारतातील उद्योगांचा विजेचा दर जगात सर्वात जास्त आहे. उद्योगधंद्यासाठीची जी वीज आहे, इंडस्ट्रीजसाठीची. त्याच्यानंतर भारतातील वीज वितरणाचा खर्च परतावा समाधानकारक आहे. मित्रांनो, याचं उत्तर मी शोधण्याचा प्रयत्न केला आहे. काही प्रूफ तुमच्यासमोर या ठिकाणी ठेवतोय. नंतर आपण उत्तराकडे जाऊया. बघा, या ठिकाणी जर बघितलं, इज इलेक्ट्रिसिटी चीप इन इंडिया. बघा, 2019मध्ये जर बघितलं तुम्ही तर तुमच्या इथे लक्षात येईल की 5.43 इंडियन रुपीज पर किलोवॅटसाठी आपल्याला पुरवठ्यासाठी त्या ठिकाणी खर्च येतो आहे. थर्ड लार्जेस्ट प्रोड्युसर ॲज वेल ॲज कन्झ्युमर ऑफ इलेक्ट्रिसिटी इन द वर्ल्ड. म्हणजे भारत हा तिसरा आहे जगामध्ये त्या ठिकाणी कन्झ्युमर आणि प्रोड्युसर म्हणजे उत्पादकसुद्धा म्हणूया आणि वापरकर्तासुद्धा. पुढे जर्मनी इज द हायेस्ट इलेक्ट्रिसिटी प्राइसेस वर्ल्डवाईड. जगात सगळ्यात महागडी वीज जी आहे ती जर्मनीमध्ये आपल्याला या ठिकाणी दिसते. पुढे चीपेस्ट पॉवर इन द वर्ल्ड. इथे जर बघितलं तुम्ही, कतार हे नाव तुम्हाला या ठिकाणी येतं आहे की सर्वात स्वस्त वीज या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर इतर बऱ्याच बाबी आहे आणि आपल्याला आपल्या उत्तरापर्यंत जायचं आहे. बघा, आता याचे एवढे प्रूफ मला भेटलेले आहेत. तुमच्याकडे काही प्रूफ असतील खाली व्हॉट्सअप नंबर दिला आहे, त्याच्यामध्ये पाठवा. या ठिकाणी कोणतं विधान बरोबर आहे. आता बघा, हे जे वीज वितरणाचा खर्च परतावा आहे तो समाधानकारक आहे. हे मला तरी समाधानकारक वाटत नाही आहे. मला तरी बरोबर वाटत नाही आहे. आणि जगात सर्वात जास्त भारताचा, सर्वात कमी भारताचा. मी तरी कुठेही समाधानी नाही आहे. मी 4 नंबर सोबत जातो आहे, पण मी इथे फिक्स नाही आहे. तुमचं काय मत आहे ते मला सांगा. माफी असावी चुकीचं सांगण्यापेक्षा. मी फायनल निष्कर्ष इथे काढू शकलेलो नाही आहे. तुमच्याकडे डाटा असेल, स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअप करा. पुढे 100 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे. खालील विधानं विचारात घ्या. आंतरराष्ट्रीय व्यापार हा सुद्धा टफ स्वरूपाचा प्रश्न आहे, पण याच्या उत्तरापर्यंत आपण पोहोचतोय. आंतरराष्ट्रीय व्यापार हा देशातील वस्तू आणि सेवांच्या किमतीमधील फरकावर आधारित असतो. व्यापाराच्या अटी वस्तूच्या निर्यात आणि आयातीच्या विनिमय गुणोत्तर किंवा त्याच्या किमतीच्या गुणोत्तराच्या संदर्भात घेतात. व्यापाराच्या अटी म्हटलंय. पुढे आंतरराष्ट्रीय व्यापारातील व्यवहार शेषाच्या नोंदी या दुहेरी नोंद पद्धतीने केले जातात. त्याला डबल एंट्री बुक किपिंग मेथड असं म्हटलं गेलं आहे. म्हणजे इंग्लिशमध्ये हा प्रश्न ज्यांचं थोडंसं इंग्रजीमधून वाचन आहे त्यांना वाचणं गरजेचं होतं. इंटरनॅशनल ट्रेड इज बेस्ड ऑन डिफरन्सेस इन प्राईस ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस फ्रॉम कंट्री टू कंट्री. दुसऱ्या या ठिकाणी काय म्हटलं होतं की द टर्म ऑफ ट्रेड TOT असं म्हटलं आहे त्याला. आपण याची प्रूफ तुम्हाला दाखवतो मी. रेफर टू द एक्सचेंज रेशिओ ऑफ एक्सपोर्ट अँड इम्पोर्ट गुड्स ऑर देअर प्राईस रेशिओ. पुढे द बॅलन्स ऑफ पेमेंट BOP म्हणतो आपण याला. बॅलन्स ऑफ पेमेंट रेकॉर्ड इन इंटरनॅशनल ट्रेड इज मेन्शन इन अ स्टँडर्ड डबल एंट्री बुक किपिंग मेथड. तुमच्यासमोर या ठिकाणी ABC 3 ऑप्शन होते. खाली दिलं होतं योग्य काय आहे. सर्व अ, क, ब. 100 नंबरचा प्रश्न या ठिकाणी आपल्या समोर आहे. काही प्रूफ आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा, या ठिकाणी जर बघितलं तुम्ही, पहिला मुद्दा आहे बॅलन्स ऑफ पेमेंट. BOP इज द स्टॅटिस्टिकल रेकॉर्ड ऑफ अ कंट्रीज इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन ओव्हर अ सर्टन पिरियड ऑफ टाईम. इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन्स याच्यामध्ये येत असतात. इन दिस डबल एंट्री बुक किपिंग. इथे एक मुद्दा लक्षात येतोय का, डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम वापरली जाते. म्हणजे आमचं एक तर या ठिकाणी पक्क झालं. रिसिप्ट फ्रॉम फॉरेनर इज रेकॉर्डेड ॲज अ क्रेडिट अँड पेमेंट टू फॉरेनर्स आर रेकॉर्डेड ॲज डेबिट्स. म्हणजे इथे आमच्यासमोर एक तर फिक्स झालं की डबल एंट्री पद्धती आहे म्हणजे क या ठिकाणी आहे. आणि जर या ठिकाणी क असेल तर मग 1 किंवा 3 येते. फक्त अ आणि फक्त ब म्हणजे 2 आणि 4 तर कटलं. 2 आणि 4 तर कटलं. आम्ही पुढे जातोय. पुढचा मुद्दा या ठिकाणी आम्ही बघतो प्रूफ. इंटरनॅशनल ट्रेड theories are simply different theories to explain international trade. Trade is the concept of exchanging goods and services between two peoples or entities. International trade is then the concept of exchange between people or entities into different countries. आता इंटरनॅशनल ट्रेड कशाला म्हटलेलं आहे बघा. इथे सरळ म्हटलं आहे ट्रेड इज द कन्सेप्ट ऑफ एक्सचेंजिंग गुड्स अँड सर्व्हिसेस बिटवीन टू पीपल ऑर एंटिटीज. ओके. आणि याच्यामध्ये तुम्हाला काही बाबी दिल्या आहे. बेनिफिटचं तत्व या ठिकाणी असतं ते तुम्हाला म्हटलेलं आहे. पुढचं TOT म्हणजे काय, टर्म्स ऑफ ट्रेड तुमच्या एका विधानामध्ये इथे वापर केला आहे. रिप्रेझेंट द रेशिओ बिटवीन अ कंट्रीज एक्सपोर्ट प्राइसेस अँड इट्स इम्पोर्ट प्राइसेस. बघा, टर्म्स ऑफ ट्रेड एक्सपोर्ट आणि इम्पोर्टचा त्याच्यासाठी ही कन्सेप्ट वापरली जाते आणि त्याच्यावरून बऱ्याच बाबी पुढे ठरत असतात. इथे सगळ्या बाबी डिटेलमध्ये आहेत, पण या ठिकाणी मी उत्तरापर्यंत पोहोचतोय एवढ्या प्रूफवरून. ते म्हणजे माझ्या समोर फक्त क आणि वरील सर्व होतं. मी या ठिकाणी जातो आहे 1 नंबरच्या उत्तरासोबत. तुमचं काय उत्तर येते ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा.
चला मित्रांनो, या ठिकाणी आपण सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला. काही प्रश्न किचकट होते, काही अत्यंत सोपे होते. अशा स्वरूपाचा हा पेपर होता. तुम्हाला कसा वाटला? तुमचे किती बरोबर आले मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि STI RCP ॲप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा. ही PDF याच्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल आहे MPSC स्पर्धा विश्व, त्याची लिंक खाली देतोय. त्या ठिकाणी या PDFs तुम्हाला भेटून जातील. तिथे जाऊन तुम्ही या PDF सुद्धा वाचू शकतात. थांबूया. धन्यवाद.